मुक्तीची कहाणी चिरंतन बुद्धवाणी या अंतर्गत बुद्धवाणी क्रमांक 50 भिक्खू वग्ग गाथा क्रमांक 22 पामोज्य बहुलो भिक्खू प्रसन्नो बुद्ध शासने अधिगच्छे पद संत कंगा रूप सम सुख। अर्थात जो भिक्खू आनंद चित्त आहे, बुद्धाच्या शिकवणीने प्रसन्न आहे, तो जीवन क्रियाचे शमन करून सुखरूप शांती पदाला जातो। यावरती माझं लिखाण आनंद चित्त आहे सोबतीला, बुद्ध शिकवण आहे प्रसन्न ठेवायला। बुद्धपुत्राला आणखीन काही नको, एवढेसे पुरेसे आहे शांतपदी राहायला। हे उपासक जन हो, लक्षात घ्या तत्व, शांतपदाला तोच पोहोचतो जगात जो जीवनातल्या प्रत्येक घटनेला त्रयस्थ होऊन पाहतो एका क्षणात। आसक्ती नाही, लोभ नाही, हाव नाही, फक्त जिवंत राहायला थोडेसे पुरे। त्याचा छळ होत नाही, त्याला कळ येत नाही, फक्त श्वास चालू इतकेच त्याला हवे। असा शांत झालेला बुद्धपुत्र वा बुद्धपुत्री आतून बाहेरून निर्मळ होतात, जणू निरभ्र आकाश। चेहऱ्यावर स्मित आणि अथांग डोळे त्यांचे, देह नव्हेच तो नश्वर, जणू अखंड शांत शांत प्रकाश। हा चित्तानंद असो की प्रसन्न चित्त क्षण असो, बुद्धाच्या सहवासात मिळणारा निर्वाण क्षण सतत चाललेला आहे अथक सृष्टीचा प्रवास। त्यातलं आपलं अस्तित्व म्हणजे वाळूचा कण। बोधिमार्गी आनंदी आहे आणि प्रसन्न सुद्धा आहे। जीवनातल्या सर्व क्रियांवर मिळवला विजय आहे। बुद्धांचा राहुल असो की आनंद वा अंगुलीमाल, मारा तुझ्यासमोर मिलिंदही अपराजित व अजय आहे। धन्यवाद। बोधिमार्गी मिलिंद, दिनांक 22/1/2024। नमो बुद्धाय। जय भीम। थँक्यू।